सगळ्यांसाठी रविवारचा दिवस खास असतो, पण माझ्यासाठी सोमवारचा दिवस असतो. तो कसं काय पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी आज मी घराची डीप क्लिनिंग करायचं ठरवलं. सगळ्या काही गोष्टी मी काढल्या होत्या साफसफाई करण्यासाठी. तर युजली काय होतं ना, सगळ्यांना रविवारची सुट्टी असते, सगळे रविवारची घरी असतात, त्यामुळे रविवारी रिलॅक्समध्ये काम चालू असतं आपलं. पण माझ्या इथे सोमवारची सुट्टी नसते, पण सोमवारी स्वयंपाकाला सुट्टी असते असं म्हणता येईल, कारण सोमवारचा उपवास असतो स्पंदनच्या पप्पाला. आणि मग त्यामुळं सकाळची फक्त सकाळचा नाश्ता आणि दुपारी काही एवढं जेवायला बनवायची गरज पडत नाही, कारण दुपारी आमच्या दोघांपुरतंच बनवायचं असतं आणि त्यांच्यासाठी फक्त खिचडी बनवायची असते, त्यामुळे जास्त स्वयंपाकाचा लोड नसतो. त्यामुळे म्हटलं आज आपण डीप क्लीन करूया घर. सगळे सोफे वगैरे पुसून घेतले, सोफ्याच्या मागची धूळ पण पुसून घेतली, सोफे सगळे क्लीन केले. आणि इथे बघा कपाटाच्या इथे सगळी धूळ झाली होती, कारण सोफा कपाटाला चिटकून आहे, 2 खुर्च्या ज्या आहेत त्यामुळे इथे पण घाण होती आणि ती सगळी साफ करून घेतली. सोफे पुढे सारले, छान पुसून घेतलं सगळं काही. आणि बघा सोफे क्लीन झालेत माझे. आणि हा आरसा सगळा पुसून घेतला मी. याच्यावर आहे ना माझ्या स्पंदननी जे तेलखडू असतात ना कलरचे, त्यांनी रेषा ओढल्या होत्या आणि त्या निघत नव्हत्या. मी अक्षरशः घासणीने ते घासून घेतलं होतं आणि मी एवढं सगळं साफ करूच तर यांनी इथे एवढा पसारा केला होता. त्यामुळे मी त्याला टीव्ही लावून दिला, म्हणजे मी पुढची कामं रिलॅक्समध्ये करता येईल मला, म्हणून मी त्याला टीव्ही लावून दिला. आणि टीव्ही वगैरे बघितल्यानंतर त्याचं आवरलं मी आणि आंघोळ केली त्यांनी. आणि बघा नखरे कसे चालू होते. त्याला म्हटलं मी केस विचारते, नाही म्हणे माझ्याच हाताने विचारायचे आहेत, म्हणून मग आता तो विचारत होता, पण त्याला काही विंचरायला जमत नव्हतं. म्हटलं मीच विंचरते पटकन, मग तू खेळायला जाशील. मग तो मस्त छान असा रेडी झाला, छान असं त्याची केस वगैरे विंचरले मी. आणि मग तो खाली खेळायला गेला त्याच्या फ्रेंडसोबत आणि मस्त खिचडी बनवली मी त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी मसाले भात. चलो बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक